तुरटाळा सांगताना ह्याच्यातली खालची सगळी माती घ्यायची काढून, कोकोपीटच्या खालची आजूबाजू सगळी माती काढून मग परत रोप हे करायचं. आतली माती ओढायची, नाहीतर हितली माती नवीन टाकली तर चालते. नवीनच टाक, नाहीतर मेलेल्या ह्याच्यात येतच नाही, रोपच परत येत नाही. आता आणलंय रोप फेरबदल व्हायला पाहिजे. पडलं ते पण बरंच झालं, लवकर पडलं ते. परत ही जर मोठा असतं पडलं असतं तर लय नुकसान झालं. आणि पार मल्चिंग लावून टेकलं ते सगळं. साहेब हे कोण आहे बघा. अशी झाड आहे ती काढून संध्याकाळी ही गेलीत का व्हायरसवर, काढून घे. ते सुधरत नाही सर, सुधरत नाही. रोपात नसे आलेले सर. हा, रोपातून राहतं, सीड मध्ये राहतं तेवढीच, किंवा मग इथं चॉकअप असं झालं. मग असं मी सांगितलं असं इथं चॉकअप झालं. हा, लावते इथे काय. ह्याचं काय होणार आहे की परत ह्याला रसशोषक किडी ह्याच्यावर बसून ह्याचं दुसरीकडे ते परत सगळीकडे व्हायरल होऊन जाते. बाजूला झाले ते रस्त्याकडे. तुटलेत की काय. एखादं काठी उपसली तिथं त्याची हाईट उचलते सांगितलंय तुम्हाला, म्हणजे हे व्हरायटीची हाईट उचलते. तारकाठी उंचीच करून घ्या, म्हणजे तार तर आहे ती उंची बांधून घ्या. प्लॉट इथपर्यंत येईल, छातीला पाकी झाला म्हणजे एवढा पण होईल. हे उचलणार आहे, ही डोक्यात ठेवा, उचलणार आहे. पण तुमचं लागायच त्याच वेळेस ती रोग आहे. ज्यावेळेस लागायच त्याच वेळेस 45व्या दिवशी ते 50व्या दिवशी थोडा होणार, तिथनं रेग्युलर न तुटत जाणार. ती बी काही टेन्शन नाही, फक्त हाईट होणार. आणि कमी फुटवा असल्यासारखं वाटतो. आता ही उचलत जाणार कमी फुटवा असल्यासारखं, म्हणजे ह्या स्टेजला महागा बी सांगितलं, पण ती परत जाऊन परत ब्रँचेस होते सगळ्या, काय अडचण येत नाही परत. म्हणजे डोक्यातच ग्राह्य धरून जरा फुटवा कमी आहे सुरुवातीला असं धरून, हा धरून उंची वाढणार आहे, ही डोक्यात धरूनच.